जय सेवालाल. मैं प्राध्यापक डॉक्टर गजानन जाधव. भ्याव आपल्या सारी मानामचं की लारेर काही दनेती आदिवासी मूल निवासी बंजारा समाजेनं एसटी आरक्षण म्हणून येर सारू पूर्ण महाराष्ट्रेमाई एक आंदोलन पेटगोचं. समाजेर भावना अतिशय तीव्रच आणि समाज एकजुटीती एक वेताणी एके छत हेठ आपले संवैधानिक हक्क आणि अधिकारे सारू लढरोच ई देखन घणो मन खुशी वेरीच आनंद वेरोच. मग मारे लारेर 20 वर्षेर सामाजिक जीवने माही मग जना इतर समाजेनं देखतो तो आणि वो समाजेवरून देखतानी मार मने में एक खंत वाटती थी कि यार ये समाजे सरी को आपले समाजे में एक स्पिरिट छी, ये समाजे अनुसरिक આપણે में उस स्पार्क छी, ये समाजे अनुसरिक આપણે में वो एक सोशल विल पावर છે अशी एक खंत वाटती थी. पण आज जे काही આપણે संवैधानिक हक्क आणि अधिकारे सारू बंजारा समाज जे प्रकारती उभो रेवो छ, जे प्रकारती एक व्यापक आंदोलनेर दिशामय बढवो छ, वो देखण अतिशय मन पूर्ण खात्रीचं की आपण ही लढाई 101% आपण जिंकेवाळाचा. भ्यावो ये सारीर दरम्यान आपण भूमिका काय रेहू किंवा आंदोलन मोर्चार दरम्यान किंवा आरक्षण संदर्भेमाई आपण भूमिका काय रेहू वर सूचना करे सारू आज ये व्हिडिओ माध्यम मी તમારાपर्यंत आयो છું. शेती मेन वात आपल्याला ध्यान रखाडायचं बियावं की जत जत आपण बोल रे जा होतं होतं एकच वात ध्यान रखाडायचं की आदिवासी मूल निवासी बंजाराचा हम आदिवासीचा हम मूल निवासीचा आणि हम आदिवासी रेहर कारण हमने न आदिवासी रो दर्जा मिळेंचा आहे. ही शेती मेन वाच आपण शेन मालामचं की ग्लोबल कॉन्टेक्स्ट स्थिती जर आपण विचार करे तो आजेर जे काही लढाई जे काही युद्धेर जे काही परिमाणचं वो सारी परिमाण बदलायचं, सारी पॅरामीटर्स बदल घ्यायचं. म्हणजे 50 सालेपूर्वी जर तम युद्धेर जर एक विचार किती की युद्ध कसं होत होतो तो तमने मला मी की तोफखाना रणगाडा बंदूक टँक हवाई जहाजे ती सारी ही युद्ध चालतो होतो आणि युद्ध डायरेक्ट एक रणांगणे येत होतो. पण आजेर जे काही परिस्थितीचं वो परिस्थिती बदल गेचं. आज तमार हुंड्यांचं युक्रेन आणि रशियारो वॉर तम हुंड्या किती देखे, भारत पाकिस्तानेरो वॉर तम हुंड्या किती देखे आणि वो सारी जर आपण ध्यान देतो आपल्याला ध्यान मावचं की युद्धेर जे काही टॅक्टिक्सचं, युद्धेर जे काही परिमाणचं, युद्धेर जे काही पॅरामीटरचं वो बदल घ्यायचं. पण आज युद्ध कसोचं, आज युद्ध फक्त एक प्रदेश ताब्यात घेऊन इचे तो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि जे काही इकॉनॉमिक जे काही हीचं ओनू इकॉनॉमीचं वो इकॉनॉमिक्स ताब्यात लेरो ही खरो अर्थे ती युद्ध सुरू होचं. पण ओर सारू तमार हमार हुंड्यान हम देखे की ड्रोन सायबर हल्ले करायचं उपग्रह सॅटेलाइट जे काही याचं क्षेपणास्त्र ती येते बरेच येती काहीतरी वो प्रदेश किंवा वो जे काही शत्रू राष्ट्राचं वो पर आपण हल्ला करायचा. इन शॉर्ट म्हणे ही केलं की आज युद्धेर परिमाण जे काहीच वो युद्धेर परिमाण बदल घ्यायचं. एक सायबर युद्ध सुरू होगोचं, एक ट्रेड वॉर सुरू होगोचं आणि अशी परिस्थिती नाही आबेर जे काही सामाजिक परिस्थितीचं किंवा जे काही इकोसिस्टीमचं इकोसिस्टीम सुद्धा बदल घ्यायचं. प्रत्येक जणा एक टॅक्टिक्स एक स्ट्रॅटेजी बना एक फिक्स नॅरेटिव्ह क्रिएट करून लढेर प्रयत्न करोच प्रत्येक समाज वो सोच करोच. अब तमने हमने मालूम આપણે સેન માલમचं की काही लोक आयडियोलॉजिकली स्ट्रॉंग एक कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू लेथणी चालायचं. म्हणजे આપણે समाजेमाई वैचारिकरित्या प्रगल्भ रेवाळो काही एक वर्गचं वर बाद आम्ही सामाजिक क्षेत्रमाई काम करेवाळा काही लोकचं सोशल जे काही आपण काचा वर बाद साहित्यिक क्षेत्रमाई जे काही काम करेवाळा लोकचं आणि राजकीय क्षेत्रमाई धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रमाई काम करेवाळा लोकचं. आणि आज जर आरक्षण जर तम विषय देखे तो ये विषय ये सारी
ક્ષેત્રે માય લોકો વડતી લડવું શરૂ છે. ઉદાહરણાર્થ આજે રોજ તમને એક ઉદાહરણ દઉં છું. પરવાથી જ એક આઈએએસ અધિकारी, એક આદિવાસી આઈએએસ अधिकारीનો એક મેसेज मार्कण આવ્યો છે आणि वो माई ऊ स्पष्ट लखमेलो છે की बंजारा समाज ही मूळ भारतीय माहिरो છે ध्यान रखाडो. ऊ कसं की अफगाणिस्तानी माहिरो व्यक्तो आणि ही आदिवासी तो છે જ છે, મૂળ નિવાસી બી છે. તો એના આપણે કાઉન્ટર અટેક એ પર કુ કરેલો યેર સારું ખરે અર્થેથી સાહિત્ય ક્ષેત્રમાં જે કંઈ સાહિત્યિક છે, લેખક છે, એનું હુંડ્યાંગ અથાણી આમ આદિવાસી કૂચા મૂળ નિવાસી કૂચા कारण हम काही चुकीरो खोटो बिटो काही कोणी करे जे रियल છે ऊच आपण सत्यता समोर लोक उंड्यांग मान रहे છે. पण हमारो दुर्दय असो છે की हमार कन जे रियल છે ऊच हमने लोक उंड्यांग मानत्यारो कोणी છે आणि लोक खोटाडो जे काही उनुरपणो છે सारी लेखाणी उंड्यांग वो जे उन्होंने जे काही संवैधानिक हक्काने अधिकार चाव છે वो लूटन રહી જાય છે. તો વોર સારું आपण एक वैचारिक थिंक टँक आपण आयडियोलॉजिकल थिंक टँक બનાવવું લાગ્યું. एक सोशल आपल्याला एक नेटवर्क बनावं लागेल. एक लिटररी जे काही साहित्य क्षेत्र माहिती वेगवेगळे लेखेर माध्यम माहिती, वेगवेगळे व्याख्याने माहिती, वेगवेगळे भाषणे माहिती आपल्याला जे काही कॉन्टेक्स्ट किंवा रेफरन्सेस वापरायचं पद्धतशीरपणे आपल्याला वापरताना येरो काउंटर अटॅक कू करतो आहे. कारण येतीच खऱ्या अर्थी ती नॅरेटिव्ह सेट होतं. येतीच खऱ्या अर्थी नॅरेटिव्ह सेट व्हायचं. नॅरेटिव्ह कू सेट व्हायचं वोर बद्दल मग बोलू છું. પણ ઓર પહેલે શેતી મેન વાત તમને સારી બંજારા સમાજને એક આ તમને કહે છે કે વાય એસટી रिजर्वेशन इज फिजिबल फॉर बंजारास. म्हणजे का शक्य છે ઓર काही पॉइंट्स માટે તમને પૂછું कि પહેલો કારણ છે ઓરો हमने एसटी નો आरक्षण 101% મળી શકે છે. ઓર પહેલો કારણ છે हमार कन फुल प्रूफ मैं रेकॉर्ड बोल रहा हूँ हमारे कन फुल प्रूफ वो पुरावा છે, प्रूफ છે, डॉक्युमेंट्स છે. सेकंड वो फक्त फुल प्रूफ છે, ब्लॅक एंड व्हाइट આપણે કન પુરાવા વોર છે. थर्ड આપણે કન हिस्टॉरिकल रेफरन्सेस છે, हिस्टॉरिकल रेफरन्सेस છે. वेगवेगळे कमिशनर माध्यम माहिती, वेगवेगळे पुस्तकेर माध्यम माहिती, वेगवेगळे जे काही ऍक्ट निर्माण वेमेले છે वोर माध्यम माहिती, वोर माही આપણું नोंद છે ओमाई આપણે સ્પષ્ટ એક ટ્રાઇબલ કમ્યુનિટીકરણ ઓમાઈ નોંધ છે. તો પેલો એક ફૂલ પ્રૂફ આપણે કન પ્રૂફ છે. दुसरो ब्लॅक अँड व्हाईट આપણે કન પ્રૂફ છે. तिसरो આપણે કન हिस्टॉरिकल रेफरन्सेस છે. आणि चौथे शेती महत्वेरो वी हॅव सर्टिफाईड सपोर्टिंग डॉक्युमेंट्स. सर्टिफाईड निजाम सेन्सस करमेलो છે वोरो सर्टिफाईड डॉक्युमेंट આપણે કન છે. वोर पहिले 1871 क्रिमिनल ट्राइब ऍक्ट છે वो सर्टिफाईड डॉक्युमेंट આપણે કન સારી છે. आणि शेती महत्वेरो जे के आबेरो प्रेजेंट सोशल एंड पॉलिटिकल सिनारियो तम जर देखे, एक कॉन्टेक्स्ट जर देखे तो वी आर एट अ व्हाट वी कैन से द पॉझिटिव्ह साइड. आपण एक सकारात्मक एक प्लेस लेमेले सा की और कारण ही છે की मग कुछ તમને ને की आबेर जे काही सिच्युएशन निर्माण वेगळी છે लीगली जर आपण जर बोलेंगे शासन व्यवस्थाમાં आपल्याला मालूम છે की शासन काय કરે છે की लोक कल्याणकारी धोरण लेथाणी व शासनाने चालवू लागे છે. आणि वो धोरण लेतो म्हणा कोणत्याही समाजातील दुजाभाव न वेणू उमाई भेदभाव न वेणू ही जबाबदारी शासनाची आणि नैतिक कर्तव्यावर बनायचं. तो आबेर जे सिच्युएशन कसं दिस इज अ सिच्युएशन वेअर अ राईट or entitlement granted to one group on a particular basis or ground is equally applicable to you because you also meet the same basis or ground. ही आ सिच्युएशन वेगळी आहे की जर एखादी समाजेनं तम एखादी रेफरन्सेरो आधार लेथाणी तमवून जर न्याय देतो वेणू तो वोच न्याय दुसरो समाज जर वोर रेफरन्स देतो वेणू तो वो समाज भी वो न्याय મળેનો ચાહે યોર अधिकार છે. सो द सिच्युएशन इज कॉल्ड राइट टू इक्वालिटी, प्रिंसिपल ऑफ इक्वल ट्रीटमेंट अंडर द सेम सर्कमस्टान्सेस. मग कोणसे कॉन्टेक्स्ट स्थिती बोल रहो છું તમારા ધ્યાનમાં आहे. मग आता कोणसे समाजेर आता नामोल्लेख कराळो कोणी कारण ही एक इफ अ वन व्हाट वी कैन से द ग्रुप or society enjoys a right because of a certain qualification,
condition, or status than any other society who satisfy the same qualification, condition, or status must also be entitled to the same right. Denying जर तम वो समाजे ने म्हणजे एक समाजने तम न्याय दे दिनो छो और आधार तम एक લીધે છો અને વોચ આધારે પર તમને જર દૂસરો સમાજ જર ન્યાય માંગણો બી અને તમે ઉજરવણ ન દે રહ્યો denying you the same right while allowing it to another identical circumstances would be discrimination and violation of equality before a law. म्हणजेच एके समाजानं न्याय देतो म्हणा जे काही पॅरामीटर तम यूज केले जे परिणाम तम वापरे वो परिणाम तम दुसरे समाजेन जर न वापरते वोच कॉन्टेक्स्ट एमाई वोच रेफरन्स एमाई वोच स्टेटस एमाई वोच प्रूफ एमाई जर वर उपयोग करत जर दुसरे समाजानं जर न्याय देते कोणी बी हो तो ही सरळ सरळ अर्थात આપણે બંજારા સમાજસોબત ભેદભાવ કરે સરી ઉભે જાવ છે ડિસ્ક્રિમિનેશન કરે સરી ઉભે જાવ છે એ આ સિચ્યુએશન છે which is the very positive situation for all of us और कारण છે કે મરાઠા સમાજને જર હૈદરાબાદ ગેજેટિયર આધારે પર જર ન્યાય મળરો વેણું તો હૈદરાબાદ ગેજેટિયરમાં બંજારા સમાજનો સ્પષ્ટ ઉલ્લેખ છે कि बंजारा समाज इज अ ट्राइबल कम्युनिटी और ट्राइब से माई और वो तो नोंद छ आणि करण ही नैतिक जबाबदारी शासनेर बन छ कि हमने ना भी वूच अधिकार आणि हक्क वो शासन व्यवस्था आते देन चाहे न देती भी तो वो हमार सोबत डिस्क्रिमिनेशन कर रहे छ भेदभाव कर रहे छ दूजा भाव कर रहे छ ई एक बात विच इज स्ट्रॉंग साइड ऑफ अवर फाइट आपण असो किया अब तो सिच्युएशन में तमने कह दिनु कि इट इज अ सिच्युएशन ऑफ इक्वल राइट्स अंडर इक्वल सर्कमस्टेंसेस अब ये न काउंटर अटॅक करेर वेगवेगळे परिमाण लोक वापरच सामाजिक क्षेत्र में सोशल जे के जसो केरो छो આપણે न साहित्य माहिती तमने ने सारी वातेर काउंटर करिया और बादे में तमने पॉलिटिकल काउंटर अटॅक तमने करवू लाग्या कारण सुरुवातीन जर तम देखे तो एक बंजारा समाजेरो माध्यमेमाई जन विषय आयुर्वेद वोर पूर्वी फक्त दीच पोलरायझेशन जमेल होतो एक मराठा समाज आणि दुसरो ओबीसी आरक्षण म्हणजे मराठा आणि ओबीसी ये दी पोलराइज जमेल थे पण जना हम एसटी रो आरक्षण मांगे जना ये परिणाम बदल गए ये जे काही दी पॉइंट वेच वो पोलराइज दी भागे न वेता तीन भागे वेगे एक मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण आणि आदिवासी बंजारा जमाती आरक्षण और तीन पोलराइजेस तीन ठिकाणी पोलराइज वेगो आब काही लोक जसे भटक्या विमुक्त छ वो हुंड्यांग आताणी वो वन चार भागे माई वेटेर प्रयत्न कर रहे छ तो मार सेने विनंती छ आपण ये केनीच बळी कोणी पडेरो આપણો સ્ટેન્ડ ઈ છે કે हम आदिवासी छा हम मूल निवासी छा आणि हमने न एसटी रो आरक्षण मळेन चाहे ही हमारो हक्क आणि अधिकार छ आणि ये हक्केरो ये अधिकारेरो शासन व्यवस्थानं यातेरो शासनीनं पूर्णपणे ओनू नैतिक जबाबदारी छ की वो આપણે न्याय दिय आणि वोर सारूच આપણે सारी लढे छ अब ही जे काही आंदोलन जन आंदोलन उभो रहेगो छ ही जे काही एक मोर्चा ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये आरेचं ठिकठिकाणी आंदोलन ठिकठिकाणी निवेदन देवे मारेचं तो ये सारी करतोणा આપણે न मुख्य चार बिंदू पर ध्यान द्यायचं पहिलोच आपण सारी मोर्चा सारी आंदोलन सारी निवेदन ही शांतता ती वेंच आहे शेती महत्वेर एक शांतता आपण प्रस्थापित करायचं दुसर ये सारी बात करतो म्हणजे मोर्चा काढतो आंदोलन काढतो निवेदन देतो तमने हमने ना बंजारा समाजेनं संयम राखाडेचं आणि तिसर वाच की ही जी काही आंदोलन ही जी काही मोर्चाचं ही अराजक पद्धती ती कोणी अहिंसार मार्गे ती हमने न लढायचं और कारण आपण लोकशाही मार्गे ती लढेवाळ लोकचा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ही 1952 मामेलो छ पण वोर पहिले हजारे साले ती आपण गोर धाटीचं
એક પદ્ધતિचं એક પરંપરાचं જે પરંપરા આપણે લોકશાહી મૂલ્ય આપણે દસ અને કરણ એ તમાર હમાર આપણે બંજારા સમાजे एक नैतिक जबाबदारी છે की हमार आदिवासी आरक्षण जे काही लढाचं ही लढा आपण शांततेतील लढेरो संयमेतील लढेरो अहिंसार मार्गेतील लढेरो आणि लोकशाहीर मार्गेतील लढेरो लोकशाहीर जे काही मूल्य असं व मूल्य ध्यानेम रखाडताना आपण ही लढा उभारायचं आणि हे सारी वाता आपण ध्यानेम रखाडायचं आणि समाजेर आज आपण देखाचा की सारी क्षेत्रे माहीत सामाजिक क्षेत्रे माहीत साहित्यिक क्षेत्रे माहीत सांस्कृतिक क्षेत्रे माहीत आध्यात्मिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रे माहीत नेता पुढारी कार्यकर्ता लखे पडे अडाणी सारी लोक येना एक व्यापक रूप दे दिनेचं सारी घटकेरो यमाई सहभागचं ही अत्यंत आनंदेर वात आपण सारूचं आणि निश्चितच येमाई आपण 101% આપણે એમાં યશ મળે વાળો છે એ મને ખાતરી છે ફક્ત એ સારી વાત આપણે ધ્યાને લે છે ઓર સારું આયાવાળા કાળેમાં જે કંઈ મોરચા આંદોલન વેવાળ છે જે કંઈ નિવેદન દેવાળ છે ઓર સારું સારી બંજારા સમાજને હું શુભેચ્છા દઉં છું અને થાંભું છું જય સેવાલાલ જય વસંત જય સંવિધાન